खरं खोटं ड्रायव्हरची चूक न चूक कळली असती ना त्यातून. काय पण चुकीचा विषय येत नाही त्यामध्ये. हा दिसतंय आम्हाला दिसताना. आणि आता दुसरी गोष्ट तुमच्या वडिलाला हा म्हणजे ऍक्सिडेंट झालता का ते तेवढे रक्ताने माकले होते? तसा विषय नाही, त्यांनी हाणमार झाली ताई. हाणमार केलती का आधी? हा आणि मग का मारलं बाबा, कशासाठी मारलं? ते घोळ काय झालता, हम्म मी आपलं ह्याच्यावरून आलतो गुलबर्ग्याहून गाडी खाली करून गावाकडे गेलो डायरेक्ट थेट. हम्म ते मालकीणीची डिलिव्हरी होती माझ्या, हम्म म्हणून गुलबर्ग्याला गाडी खाली केली हम्म आणि नाशिकला गाडी भरली गुलबर्ग्याहून. हम्म तर मग गावाकडे गेलो, मग माल होता गाडीत नाशिकचा, अर्जंट डिलिव्हरी होती. हा तर म्हणलं दादा पप्पाली म्हणलं मी जरा नाईट काढली. तर ताई मी 3 नाईट अख्खी काढली होती. हम्म तर मग पप्पा गेले पुन्हा गाडी घेऊन. हम्म आणि कुठं गावाचं नाव आहे ना माझ्या लक्षात, तिथं जणू पप्पा कोण फक्त एका गाडीला कट बसला. हम्म म्हणजे पप्पा थोडे झोपीच्या मूडमध्ये होते म्हणायचे. थोडा कट बसला. हा हा थोडा कट बसला की त्यांनी गाडी काय पुढं गावाजवळ गाडी गेली की हम्म जाऊ द्या म्हणून मिटलं जणू ते. हम्म तर एका गावात गाडी गेली, आपलं खेडेगाव आहे एक. हम्म 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 तर तिथं गेल्यावर मग अडवून हाणलं डायरेक्ट, त्यांनी काही विचारच केला नाही मागचा पुढचा. जास्त लागलं होतं का? टाके बिके पडले होते का डोक्याला? टाके नाही पडले, पण तेच की थोडं डोकं फुटलं तरी बी रक्त गळतंय की ताई. दवाखान्यात होते, ऍडमिट वगैरे केलतं का? ऍडमिट केलं इथं ह्याच्यामध्ये परभणीत केलं ऍडमिट, परभणीच्या साईडला. बर. आमच्या गावाजवळच आणलं होतं. ती गाडी कुणाची होती? म्हणजे तुम्ही ड्रायव्हर म्हणून गेलते का गाडी वैयक्तिक तुमची होती? गाडी वैयक्तिक माझी. बर. थोडासा कट बसला, पण कट बसल्यावर समोरच्या माणसाला काही लागलं का? काही झालं का? काहीच विषय नाही, तसला विषयच नाही ताई साहेब. हा मग न लागता पण तरी पण ड्रायव्हरला गुंडागिरी केलीच. गुंडागिरी केली त्यांनी. आणि दुसरी गोष्ट गाडीच्या समोरले कागदपत्र काय चोरत होते ते? बरेच जणांचे त्या व्हिडिओ मधून दिसून आलं मला. कमेंट आली ताई, ती कमेंट बी वाचली मी. ते गोळ असा झाला, ते कागदपत्र जे आहेत ते त्यांनी मला हाणमार केली काय. मग त्या हाणामारी तोडून कागदपत्र त्या गाडीत गेलते पुढच्या. ते कागदपत्र माझे पप्पा, आता मग माझ्या गाडीचे कागदपत्र उडणे गेले. मग ते आम्हाला कागदपत्र तर घ्यावं लागतील की. नाही. काही माणसं तुमच्या गाडीतलं पण वॉलेट बिलेट घेत होते, मी पाहिलंय तिथं. 2-3 वॉलेट मध्ये माझे 22,000 रुपये होते पप्पाच्या. तर ते वॉलेट बी नाही माझं, ना आधार कार्ड नाही, लायसन नाही, काहीच नाही माझ्याकडे. आता माझं लायसन होतं, पप्पाचं लायसन नव्हतं. तर काहीच नाही माझ्याकडे आता. म्हणजे हे मोकार हाणलं, एवढ्याशा चुकीला एवढं हाणून 22,000 गेले, लायसन आधार कार्ड हे सगळं गेलं. तर ते बी ताई ते कट बसला कसा आहे का की पुन्हा एक कुत्रा आडवा आलं. मग ते थोडं कुत्रा असं चुकवाय गेलो मी. तर थोडा कट म्हणजे त्या गाडीला काही असं टच बी नाही झालेला आपल्याकडनं. नाही ते व्हिडिओ मधून दिसतंय खूप वयस्कर माणूस आहे, एवढे रक्तबंब झाली तरी पब्लिक बिन लाजवानी त्यांना मारती. पब्लिक करावं काय यांनी? माणुसकी गेली कुठं काहीच कळना. जसे जसे वर्ष वाढत चालले, जशी पुढची पिढी येत चालली, तशी माणुसकीच चालली निघून. ताई आपले ड्रायव्हरनी ड्रायव्हरला द्यायला पाहिजे. त्या टायमाला तिथं 20 ड्रायव्हर होते ताई. मग मी त्या व्हिडिओ मध्ये मला तुम्ही फोन केलता का की ताई असे नाही, पण मला व्हिडिओच्या अंदाजावरून मी ओळखलं का नाही की बाबा एका ड्रायव्हरला मारताना तिथं निम्मे ड्रायव्हर होते. नाही बरोबर आहे की. निम्मे ड्रायव्हर ह्या 4-5 लोकांना काय करू शकले? सगळे ड्रायव्हर म्हणले ते ह्यो पण ड्रायव्हर आहे ना आम्ही पण ड्रायव्हर. तुझ्या गाडीला नुकसान नाही झाली तर मग तू कशासाठी त्या ड्रायव्हरला हाणतो? नुकसान झाले पैसे घे तू भरपाई. ताई त्याला मला पप्पाचा फोन आला, असं झालंय. मग मी एकच केलं, तर म्हणलं त्यांनी विचारा तुम्ही हाण नका म्हणा, फक्त तुमचे पैसे किती झाले ते विचारा. इथं काय झालंय, ड्रायव्हरचा सपोर्ट नाहीये एकामेकाला. कुणी काय होतं, ड्रायव्हर लोकांचं काय चालू आहे माहितीये का सध्या? तू किंग आहे ना, मग मी किंगच्याच बाजूनी. मग तू किंग 4 दिवसांनी तुला विचारणार का नाही होईना? ड्रायव्हरचं असं चाललंय. ड्रायव्हर एक जीवनच आहे, एक दिवस बी आपण बसून कधीच नाही होणार. गाडी धंदा संपून जाईल पण ड्रायव्हर कधीच एकत्र येणार नाही, मी हे पण सांगते तुम्हाला. बरोबर आहे तुमचं.
मी कारण अनुभव मला जास्त नाहीये, मी जास्त काही सांगू शकत नाही. पण हे 2021 पासून जसे ड्रायव्हरचे व्हिडिओ काढते ना, आता 2025 सुरू आहे बरं का. 4 वर्षात मी सगळं ओळखलं, सगळं. हा, हा, तुमच्यावर किती अन्याय होऊ दे, किती पण. पण हा, तरी तुमच्या समोर जरी ड्रायव्हर उभा असेल, हा. तरी ते तुमच्या मदतीला येणार नाही. नाही नाही येणार ताई. ते असं म्हणणार नाही की हा पण ड्रायव्हर आहे, मी पण ड्रायव्हर आहे. चला बाबा त्याच्या मदतीला जाऊ. अजिबात नाही. मारता मारता मृत्यू जरी झाला तरी ते तुमच्या मदतीला येणार नाही. काय मग याला काही विषयच नाही की हो. मग मी काय सांगते तुम्हाला, अजून गाडी धंदा संपन्न पण ड्रायव्हर एकत्र येणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा किती नाही. आता ह्या घडीला किती बेकार चालू आहे. अरे तुम्ही एवढा विचार करता, आता मालाचे भाडे किती तुटल्यात, तुमचं अवस्था काय चालू आहे, रस्त्यानी तुम्हाला किती बेकार गुंडगिरी सहन करावं लागते, ही किती बेकार चालू आहे. आज 4 दिवस झालं गाडी नाशिक मध्ये उभा आहे माझी आज. मग तीच तुम्हाला सांगते ना. तरी बी मला माल भेटाना झालाय. मग हे यांना कळलं पाहिजे ना. तुम्ही नुसतं किंग म्हणता स्वतःला, बाबा जेवढा तुमचा खर्च नाही तेवढा आमचा 1 दिवसाचा डिझेलचा खर्च आहे. अरे पण आज तो गाडी मालक काय करतो हे लोकांना कळत नाही ना. अरे त्याच्यावर झाले ना 50 10 लाख रुपये कर्ज. काय करायचं त्याच्या त्या 50 लाखाच्या गाडीला? काय करायचंय गाडीला? मग ते त्यांना कळा नाही आणि नुसतंच चाललंय आम्ही किंग आहे आणि तुम्ही जेवढा तुमच्या महिन्याचा पगार नाही तेवढा आम्ही दिवसाला डिझेल पितो. अरे डायलॉग खूप छान आहे बोलायला, डायलॉग छान आहे, माणूस पण छान आहे, पण चालक मालकाची परिस्थिती काय चालू आहे हे लोकांना कोण सांगणार? तर ड्रायव्हरला 8-8 दिवस आंघोळ भेटाना झाली. हा मग हे कळलं पाहिजे. त्या ड्रायव्हरला 8-8 दिवस. आम्ही आता उगा संघर्ष ग्रुपसाठी काम करते आणि जिथं अन्याय तिथं आमचा ग्रुप हजर असतो. ताई तुम्हाला एकच विनंती आमची, आम्हाला जे थोडा अन्याय झाला की तुम्ही फक्त ग्रुप बंद करू नका. नाही ग्रुप कधी माझी लई इच्छा होती की मी ग्रुप मधून जावा बाहेर, ग्रुप मध्ये काम नाही करावा, माझी भरपूर इच्छा होती. पण कारण का काही ड्रायव्हर एवढे विश्वास ठेवतात माझ्यावर, एवढे विश्वास ठेवतात की झोपेत जरी म्हणजे त्यांना कुठं काही झालं तरी मला फोन येतो रात्रीचा, ताई असं असं झालेलं आहे. आणि तू ज्यावेळेस इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकते त्यावेळेस काही लोकांचं वाटोळं होण्यापासून लोक म्हणतात बाबा शुभांगी ताईंनी तिथं व्हिडिओ टाकलेला आहे ह्या गोष्टीसाठी, आपण इथं नको थांबायला. हे काही लोकांना कळतं. त्यामुळे तू काय संघर्ष, आणि मी संघर्ष ग्रुप सोडणार नाही हे 100% आहे. आणि सर लोकांना पण माहितीये माझं काम कसं आहे, मी काम कशी करते, काय करते, जरी मी ग्रुपवर पोस्ट नसन करत तरी. बरोबर आहे की आमचा आधार फक्त तुम्हीच आहेत आता ड्रायव्हरचा. आणि मी माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे, तुम्ही एकजुटीने या, अजून पण तुम्ही एकजूट व्हा. तरी आता ज्यावेळेस नियम लागू केले ते सरकारनी, बाबा निम्मे ड्रायव्हर तर माल वाहत होते आणि बाकीचे बिचारे गाड्यावर 7-7 आणि 10-10 दिवस उभा करून त्या जाहीर निश्चित करत होते. मग बरोबर ऐका, मला सांगा 10 माणसाने विरोध केला आणि 10 माणसाने हाय असा धंदा चालू केला, मग काय विषय आहे त्याला ताई? हे तुमचं हेच विषय, भाडे तोडण्याचं पण कारण तेच विषय. याला म्हणे बाबा 10 रुपये 100 कमी लावू भाडं, पण माझी गाडी लगेच भर. दुसऱ्या माणसाचं मरण झालं ना तिथं लगेच. बरोबर आहे का? तू आता मला सांगा, आता तुमची गाडी बसणं आहे का, तर मग काय म्हणाय पाहिजे राव, सगळ्या गाड्या बसून आहे तर आपण कशी भराव? चला आपण यांच्या सामील झालं तर काय होतंयच की. भाडे मनासारखे नाही. मी अजून सांगते, आज 2 वर्षांनी बघा तुम्ही भाडे किती तुटतात. पण माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही जर तुमच्यासाठी लढले तर तुमचं काहीतरी आहे. पब्लिक तुमचा विचार करणार नाही. पब्लिक लय हलकट झालेली, इतके हलकट ना त्यांना मनच नाही राहिलेलं. फक्त पैसा, कुठं पैसा भेटन एवढं. आणि आता चोऱ्या माऱ्या आहे ते, आता नगरचे ते मामा आहेत औरंगाबाद रोडला बायपासला, चोऱ्याच्या उद्देशाने पोर आलती, त्यांना त्या गाडीचं पाणी करायचं होतं. तर ते मामांनी गाडी थांबवली नाही, लोखंड भरलं होतं त्या गाडीत. मामांनी त्या गाडी थांबवली नाही, पुढे येऊन गाडी डायरेक्ट मामाच्या आडवं टाकली. तर त्या मामाला मारून मारून मामाचा मृत्यू केला त्यांनी. होय झाला एक मृत्यू. सकाळी रील्स बघितली होती, काय नाव येतंय की त्यांचं बघा, कलाकार त्याच्या वेळ बघितली होती मी. गुंडे कलाकार असन ते. आणि माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ सोडलाय, मला पण सोडायचंय. पण आधी तुमची घटना घडली होती, तुम्ही मला बरं झालं देवाच्या कृपेने कॉल केला, जेणेकरून मला कळलं सत्य घटना काय. मग आता विषय असा, मग मला हे काय होतंय, पोस्ट करता येतंय तुमची रेकॉर्डिंग. बाबा फक्त कट मारल्यामुळे पब्लिकने एवढं मारले, कट फक्त मारल्यामुळे.
हा मग लोकांना पण कळतंय बाबा एवढी न चुकी नसताना नीच पब्लिकनी किती मारले. होय ना. हा मग त्यासाठी हे व्हिडिओ मी तुमच्या वडिलाला मारलेला थंबनेल लावून तिथं मी पोस्ट करून देणार आहे. आणि कधीही निम्म्या रात्री फोन करा, कधीही काही करा, मी तुमचा फोन कधीही उचलणार आणि आमची माणसं तिथं असणार म्हणजे असणार. तुम्हाला मी लगेच संघर्ष ग्रुपची माणसं पाठवणार तिथं. बरोबर आहे की ताई. हा त्यामुळं काहीच विषय घेऊ नका. व्यवस्थित राहा, व्यवस्थित गाड्या चालवा, एकजुटीने राहा, बाकी काहीच नाही. चालतंय चालतंय. हा संभाजी रोडच्या साईडने येत असन तर व्यवस्थित या. जोरात गाडी असली तर या, नाही तर येऊ नका. कारण तिथं चोरट्यांनी लय धुमाकूळ घातलेला आहे. बरोबर आहे. 10-5 हजारासाठी तुमचा जीव गमवू नका. नाही ठीक आहे की. हो ठीक आहे. ठेवू का दादा? होय ठेवा ताई.